नमस्कार. आत्तापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला पाहूयात आजचा बोधकथा. आपण खरोखरच स्वतंत्र आहोत का? एकदा एक राजा होता, जो आपल्या निपक्षपातपणाने केलेल्या न्यायासाठी खूपच प्रसिद्ध होता. एक दिवस तो आपल्या राज्यात कैदखान्यात सर्व गुन्हेगारांना भेटण्यासाठी गेला. तो प्रत्येक गुन्हेगाराला भेटला आणि त्यांना विचारू लागला की त्यांना कुठल्या गुन्ह्याची शिक्षा मिळत आहे. सर्वांनी आपापली कारणं सांगितली. एक कैद्याने सांगितले, महामहिम, खरे तर मी इथे असायलाच नको. मंत्र्याच्या चुकीच्या निर्णयामुळे मी इथे पोचलो आहे. दुसऱ्या एकाने सांगितले, हे राजन, मी निर्दोष आहे. विरोधी पक्षाने न्यायाधीशाला लाच दिली होती आणि म्हणून मी इथे आहे. आणि एका कैद्याने सांगितले की हे तर सर्व एका गैरसमजुतीमुळे झाले आहे. मी काहीच अपराध केला नाही आहे. अशा प्रकारे त्या सर्व कैद्यांनी दावा केला की ते सर्व निर्दोष आहेत. कोणीच आपली चूक आहे हे कबूल केले नाही. तेथेच तुरुंगात राजांनी एक नजर एका साध्यासुध्या दिसणाऱ्या कैद्यावर पडली, जो शांत बसला होता. जेव्हा राजा त्याच्याजवळ पोचला आणि त्याला तोच प्रश्न विचारला, तेव्हा त्याने सांगितले की महाराज, मी एक अपराधी आहे. माझ्याकडून अपराध झाला आहे म्हणून मी इथे आहे. राजाला तेथे तैनात असलेल्या शिपायाकडून कळले की तुरुंगात केवळ तोच एक कैदी आहे ज्याची वर्तणूक चांगली आहे. राजाने लगेचच त्याच्या सुटकेचे आदेश जारी केले. या छोट्याशा गोष्टीने एक मोठे रहस्य प्रकट केले आहे. मित्रांनो, जेव्हा केव्हा आपल्या मनासारखे होत नाही तेव्हा आपण नेहमीच हे म्हणतो की ही माझ्या आईवडिलाची चूक आहे, त्यांनी माझ्या अशा पद्धतीने पालनपोषण केले आहे, किंवा ही माझ्या समाजाची चूक आहे, किंवा ही माझ्या परिवाराची परंपरा आहे. अशा प्रकारे आपण जबाबदारीचा स्वीकार करण्यास तयार नसतो आणि त्याचे खापर इतर गोष्टीवर फोडतो. आपण केलेली चूक कधीच मान्य करत नाही. आपल्या चुकीमुळे दुसऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले हे आपल्या डोक्यामध्ये कधीच येत नाही आहे. तर जोपर्यंत आपण आपल्या समोरच आलेल्या परिस्थितीचा किंवा आपल्याद्वारे केल्या गेलेल्या चुकांचा मनापासून स्वीकार करत नाही, आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे आपण हे मानायलाच तयार नसतो की माझे चुकीचे विचार, माझ्या चुकीच्या भावना आणि हा माझा चुकीचा दृष्टिकोनच आहे जो या परिस्थितीचे कारण आहे, तोपर्यंत आपण पूर्णतया असाही असतो. जेव्हा आपण ह्याचा स्वीकार करतो की हा माझ्याच चुकीचा परिणाम आहे, तेव्हाच आपण त्या परिस्थितीला सुधारू शकतो. जोपर्यंत आपण आपल्या दोषपूर्ण स्थितीचा स्वीकार करत नाही, तोपर्यंत आपण या भौतिक अस्तित्वाच्या तुरुंगातील कैदी होऊनच राहू. खरी उदारता हीच आहे की आपल्यासमोर आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा हृदयाने स्वीकार करणे. स्वीकारता ही क्रमिक विकासाची सूचक आहे. आपली तयारी किंवा मनोभाव असा असला पाहिजे की काही हो, मी त्याचा सामना करण्यासाठी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि एक सुंदर असं कमेंट करा, जेणेकरून तुमचा एक कमेंट अशा नवनवीन बोधकथा तयार करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. धन्यवाद.